नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीता नेहेरे किचन रेसिपीमध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्हाला गुढीपाडवा नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. वर्ष तुमचं सुखाचं आणि समृद्धीचं जावं, पैसा अडके आणि भरभराट व्हावं तुमचा. तर आज मी दाखवणार आहे घोडीसाठी लागणारी गाठी. तर कशी बनवायची आप्पे पात्रात बनवून दाखवणार आहे, पहा तुम्ही आता. तर इथे आप्पे पात्र घेतलेलं आहे पहा, आणि मी जरासं त्याला तेल लावणार आहे खाली, का की चिटकावं नाही म्हणून त्याच्यात. तर छान अशी तुम्हाला गाठी बनवून दाखवणार आहे. रंगीबेरंगी गाठ्या तुम्हाला दाखवणार आहेत, पहा तुम्ही. तर मस्त अशा गाठ्या मी एक वेगवेगळ्या पद्धतीचे बनवून दाखवणार आहे मैत्रिणींनो. तर व्हिडिओ पहा संपूर्ण. इथे मी तेल लावून घेतलेलं आहे आप्या पात्र्याला. तुमच्याकडं वाटी असली तर वाटीत पण लावू शकता, किंवा ताटात लावू शकता का, किंवा प्लास्टिक याची प्लॅटफॉर्मवर पण करू शकता, बांगड्यांची पण करू शकता. म्हणजे असे अनेक प्रकार आहेत, त्याच्यावर करू शकता तुम्ही. तर मी आता तुम्हाला आप्पेपात्र्यामध्ये दाखवते. अगदी प्रत्येकाच्या घरात असतंच आप्पेपात्रे. तर आप्पेपात्र्यामध्ये दाखवणार आहे कशी बनवते ती. तर इथे बघा, धागा कडक घ्यायचा, जरा वजन असतं गाठीला ना, मग कडकवाला धागा घ्यायचा, लांबडा मोठा धागा घ्यायचा आणि असा मधोमध सोडायचा सगळीकडे. हे बाजूला ठेवते. आता मी इथे कढई ठेवलेली आहे. एक वाटी भरून मी आता एकच गाठीचं दाखवणार आहे तुम्हाला. आत्ता मी बनवलेत भरपूर गाठ्या, पण तुम्हाला एक गाठीचं दाखवणार आहे. तर एक वाटी घेतलेली साखर, तर अर्धी वाटी पाणी घ्यायचं. एक वाटी साखरला अर्धी वाटी पाणी घेऊन ते पाक बनवायचा त्याचा. तर पहा आता कसा पाक बनवते मी. छान असा पाक बनला पाहिजे ना आपला. तर मैत्रिणींनो, खरंच नवीन वर्ष आलं का खूप आनंदाचं आणि आपल्याला खूप उत्साह वाटतो ना. घोडी पुजायला पण फार अभिमान वाटतो आपल्याला. आपल्या दारात घोडी असली तर खूप छान वाटतं. तर प्रत्येक जणांच्या दारात हवीच घोडी, तसं म्हटलं तर. काही लोक नाही करती, तर करत जायचं घोडी. दरवाजा असला वेगळा का घोडी पाहिजेनच आपल्या दारात, चांगलंच असतं. तर आमच्याकडे तर आम्ही करतच असतं घोडी. तर तुम्ही पण बनवा घोडी, चांगलं असतं, शुभ असतं घोडी दारात उभी केलेली. आत्ता दारं इकडे फ्लॅटमध्ये राहायचं म्हटलं तर दरवाज्यात तर नाही उभी करायची, गॅलरीतच उभी करायला लागतात. तरी पण कुठे करा उभी, पण छान घोडी उभी केलेली चांगलंच असतं. एकदम मन प्रसन्न होतं आणि नवीन वर्ष आपल्याला सुखाचं आणि समृद्धीचं जावं. खरंच कसलंही दुःख येऊ नये आपल्या. माझ्या सबस्क्राईबला तर खरंच दुःख येऊ नये कधीच. तर पाक झाला का पाहते, गोळी बनली ना तर मग म्हणायचा पाक झाला आपला. ह्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीत आहे. 5 मिनटात होती. जास्त वेळ खात नाही किंवा काहीच नाही. 5च मिनटं लागतात गाठी बनायला. आपण आणतो बाजारातून, किती माशा बसलेल्या असतात त्याच्यावर, लटकवलेली असती आणि त्याच्यावर एवढ्या माशा बसलेल्या असतात. मग मुलं कशी, आमच्याकडं कसं आहे म्हणजे तुमच्याकडं काय माहिती आहे करतात, घोडी काढल्यानंतर ती घोडीची गाठी प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटायची असते. तर आमच्याकडे तशी वाटतात ती सगळ्यांना. तर ती माशा बसलेली ते खायला मन करत नाही द्यायला मुलांना किंवा मोठ्या माणसांना पण. तर हे अशा घरी बनवलं तर खूप चांगलं असतं. आणि जास्त झाली तर आपण चहा पण करू शकतो त्याचा, म्हणजे वाया जात नाही कुठली गोष्ट. तर पहा इकडे आता मी बघतेच, आता अजून पाक झाला नाही आपला. गोळी बनली का समजायचं पाक झाला आपला. सोपा आहे पाक बनवायला, काही अवघड नाही एवढा. बघा अजून एवढी गोळी बनली नाही त्याची, उचलते ते पण कमीच उचलते. हे बघा आता काय करायचं, हे स्टेपला होत आलेलं आहे आपलं. तर हे टेपला काय करायचं, बनलेली आहे गोळी बऱ्यापैकी, थोडी जिल्ली आहे गोळी, तोपर्यंत होऊन जाईल पाक बरोबर. तर मैत्रिणींनो काय करायचं, ह्याच्यात थोडंसं आपल्याला साजूक तूप टाकायचे. आधी कलर टाकून घेते थोडासा. कलर तुम्हाला पांढरी करायची तर करू शकता. तर मी कलरची दाखवली, वेगवेगळ्या कलरची छान वाटतात, दिसतात पण छान. जराशी थोडा आपला खाण्याचाच कलर आहे, जिलेबीचा वगैरे कलर असतो ना तो आहे, तो टाकलेला आहे थोडा चिमूटभर.
त्याने रंग छान येतो. थोडंसं साजूक तूप टाकायचं त्याच्यामध्ये, का की काय होतं, साजूक तुपाने खुसखुशीत होती, अशी कडक होत नाही, पटकनी तुटली जाते. तर आता मी टाकलेले अर्धा चमचा साजूक तूप. तर आता याच्यावर मी झालेलं आहे आपलं सोडायचं याच्यावर. हे बघा, आपल्याला केवढी मोठी वाईन तेवढे ओतायचं त्याच्यावर. तर हे जरासं बाजूला गेलेलं आहे ना, त्याला चमच्याने थोडंसं दाबायचं, म्हणजे आतपर्यंत पाक गेला ना त्याच्या, तर मग ना निघत नाही धागा. मधोमध राहिला ना ते धागा निघत नाही. हे बघा, एक गाठीचं बनवलेलं मी. तर हे आपलं एक गाठीचं झालेलं आहे. पहा, आपल्या 9 बदाम झालेले आहेत त्याचे. भरपूर मोठी होणार गाठी आपली आणि छान दिसती, पण रंगही सुंदर दिसतो. आणि वेगवेगळ्या करू शकता तुम्ही. हा कलर वेगळा तर तो कलर वेगळा. मी केलेले आहेत भरपूर गाठ्या. कसे आमच्या नातेवाईकांना पण मी देते कधी कधी, त्याच्यामुळं जास्तच करते मी. हे पहा, मस्त गाठी बनलेली आहे बघा. लगेचच्या लगेच वरती जाती, सुट्टी आणि छान अशी तयार झाली. वजनदार गाठी बनलेली आहे मस्त. तर मैत्रिणींनो, कशी वाटली गाठी नक्कीच मला सांगा आणि बनवा. ह्या घोडीला आपल्या स्वतः बनवलेली मजा कोई आवरच असती. खूप अभिमानाने आपण घोडीला लावतो गाठी. तर स्वतः बनवून लावा गाठी, खरंच छान असतात गाठ्या. किती मस्त पहा बरं. तर मी खाली ठेवते आणि डब्यात भरून ठेवायचं 2 दिवस. डब्यात आपण त्यावेळेला काढायची, मस्त राहतात. तर मैत्रिणी, आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा. बाय.